आपल्या आईनंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा कोणी असेल तर ती आपली मुलगी आहे, लक्षात घ्या। मुलगी असली पाहिजे। ज्यांना मुलगी आहे भगवान परमात्म्याचे धन्यवाद माना की एक तरी मुलगी तुम्हाला देवाने दिली। मुलगी असल्याशिवाय मुलीचं प्रेम नाही कळत महाराज। मुलीसारखी मायाच नाही। तुम्ही थकून बागून घरी जेव्हा याल ना, लहानशी मुलगी जरी असेल तुम्हाला, धावत धावत माठाजवळ जाईल ना, त्या माठात अख्खा हात घालेल, ग्लासभर पाणी आणेल, धावत येईपर्यंत अर्ध ग्लासच्या खाली घोटभरच ग्लास मध्ये शिल्लक राहील, पण ते घोटभर पाणी जेव्हा तुम्ही प्याल ना, तुमचा दिवसभराचा थकवा निघून गेल्याशिवाय राहणार नाही। हे प्रेम केवळ मुलगीच देऊ शकते। नवे नवे मी तर इथपर्यंत बोलेन, मुलीशिवाय तुमचं मरणही चांगलं होत नाही। का? मायबाप जेव्हा मरतात ना, लोक मुलीची वाट बघत असतात। का? मुलीच्या रडण्याशिवाय मायबापाचं मरणही चांगलं होत नाही, मरणाचा सोहळा सुद्धा साजरा होत नाही। म्हणून मुलगी जरूर असली पाहिजे जीवनामध्ये। मुलीसारखं प्रेम नाही, मुलीसारखी माया नाही। स्वार्थ कुठलाच नसतो, पण या पृथ्वीवरचं सुंदर प्रेम आहे, सुंदर हास्य आहे। म्हणून भाग्यवान माना स्वतःला। जर तुम्हाला भगवंताने मुलगी दिली असेल आणि जर नसेल दिली तर समजा काहीतरी चुकलंय आपलं, देवाने आपल्याला मुलगी दिली नाही। मुलगी जरूर असली पाहिजे जीवनामध्ये। एखाद्या दिवशी आईच्या डोळ्यात जर पाणी दिसलं ना, त्या मुलीला कळतही नसतं का आपली आई का रडतेय म्हणून। तरी ती लहानशी मुलगी जरी असेल, आईच्या जवळ जाईल, तिचा फ्रॉक घेईल, तिचे डोळे पुसेल आणि तिला विचारेल, आई का रडतेय ग तू? तेव्हा आई खोटं सांगेल, अगं माझ्या डोळ्यात कचरा गेला, कचरा। पण तुमच्या डोळ्यात कचरा गेला नाही हे त्या मुलीला सुद्धा कळत असतं। ती लहान किती का असेना, तिला माहिती असतं कुठल्या तरी दुःखाने तुम्ही रडताय, कुठली तरी व्याकुळता तुमच्या जीवनामध्ये म्हणून तुम्ही रडताय। जर ह्या मुलीला आम्ही गर्भात मारत असू ना, नवरात्र करून आम्हाला काहीच फायदा नाही। नवरात्राचे उपवास करून आम्हाला कधीच जगदंबा पावणार नाही, कधीच ती देवी भेटणार नाही। आम्ही जर आमच्या बायकोचा अपमान घरी करत असू, नवरात्राचे उपवास करणं सोडून द्या, आवश्यक नाही। ती जगदंबा पावावी असं वाटत असेल ना, नवरात्राचे उपवास नाही केले ना तरी चालतात, पण घरात आईचा, बहिणीचा, पत्नीचा, आजी असेल त्या आजीचा, स्त्री कुठलीही असो, ती आत्या असो, मावशी असो, काकी असो, तिचा सन्मान जरूर जीवनामध्ये करा। ती जगदंबा आपोआप दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्या भगवतीचं दर्शन आम्ही करतो नवरात्रामध्ये, त्या भगवतीची पूजा आम्ही करतो। आणि घरात जी मूर्तिमंत आई आहे, त्या आईला मात्र घरात आम्हाला दोन घास सुद्धा प्रेमाने खाऊ घालावीशी वाटत नाही। आज या जगातलं दुर्दैव काय सांगू तुम्हाला, आज कुत्र्याला बसायला फोर व्हीलर आहे, आज कुत्र्याला राहायला घर आहे, कुत्र्याला डोकं धुवायला शॅम्पू आहे, कुत्र्याला आंघोळ धुवायला महागीचा साबण आहे, पण मायबापाला पोटभर खायला सुद्धा मुलं प्रेमाने त्या ठिकाणी देत नाही किंवा प्रेमाने वागवत नाही। आज कुत्र्याची एकदाचं कुत्र नशीबवान आहे आमच्या मायबापापेक्षा। आज कुत्र्याची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी मायबापाची सुद्धा घेतली जात नाही। पण मी सांगू तुम्हाला, शेतकऱ्याचे मायबाप कधीच वृद्धाश्रमात सापडत नाही। वृद्धाश्रमात सापडतात आपल्या शहरातील लोकांचे मायबाप, ज्याचा मुलगा ज्याने कलेक्टर बनवला, ज्याने डॉक्टर बनवला, ज्याने क्लास 1 ऑफिसर बनवला, ज्याने स्वतःचा मुलगा मोठ्या पदावर नेऊन बसवला, आणि त्याच मुलाला त्या मायबापाची लाज वाटायला लागली। धिकार असो आपल्या जीवनाला जर आपल्याला आपल्या मायबापाची लाज वाटत असेल तर। म्हणून नवरात्र जरूर करा, पण त्याआधी त्या भगवतीचा सन्मान करायला शिका, जी आपल्या घरामध्ये। कथा कीर्तन हे केवळ मनोरंजन करण्यासाठी नसतात, आणि मनोरंजन म्हणून जर आपण करत असू ना, तर त्या कथा कीर्तनाला काही उपयोगही नाही। या कथा कीर्तनातून आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे।
काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे, यासाठीच हे कथा कीर्तन असतात. आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, देवाला सुद्धा तुम्ही एका विशिष्ट चौकटीत बसून ठेवलंय. चौथी मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय, चावदसी म्हणे माय तुझ्याच ओ दुर्गे. मग पाठी सोमवार पावे, बेलासी लिंगा धावे. मग हळूहळू श्रावण सोमवार येतो ना. श्रावण सोमवार दरवर्षी येतो का? श्रावण सोमवार हो म्हणा. मग श्रावण सोमवार येतो आणि श्रावण सोमवारी त्या महादेवाच्या डोक्यावर एवढं बेल वाहल्या जातं, एवढं बेल वाहल्या जातं की बिचाऱ्याला श्वास घ्यायला सुद्धा जागा मिळत नाही. बरं, आपल्याला असं तर वाटत नाही वर्षभर महादेव गोव्याच्या टूरवर फिरायला गेला होता आणि एकच दिवस त्याच्या मंदिरात गेला पाहिजे, असं तर आपलं म्हणणं नाही ना. तुम्ही हा विचार केला का कधी? रात्र दिवस त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं, त्याला जर सर्दी जाईल तर बिचारा सर्दी झाली तर कोणत्या दवाखान्यात जाईल महादेव? बरं, रात्र दिवस समजा आपण त्या कैलासाचा जो राणा आहे महादेव, त्याच्या डोक्यावर रात्र दिवस आपण पाणी वाहलं आणि इकडे नवऱ्याबरोबर रात्र दिवस भांडण केलं, तो महादेव कधी पावेल आपल्याला? आपल्या महादेवाच्या अंगावर कधी पाणी टाकलं का आपण? घरच्या महादेवाच्या डोक्यावर नाही. मग फक्त तिकडेच जाता का पाणी टाकायला? एक लोटा जल. घरच्याही महादेवाची कधी काळजी घेत चला. आपलं चुकतं कुठं माहितीये? आपले भांडणं का होतात माहितीये? त्याला कारण एकच आहे. आपण काय म्हणतो नवऱ्याला? जेवून घ्या, जेवून घ्या, जेवून घ्या म्हणतो ना. काय म्हणतो? जेवून घ्या, जेवून घ्या. असं नाही म्हणायचं, घेऊन जेवा, घेऊन जेवा, घेऊन जेवा. कळलं का तुम्हाला? घेऊन जेवा, मग भांडण होत नाही. म्हणून पाठी सोमवार पावे, बेलासी लिंगा धावे. मोठ्या प्रेमाने लोक म्हणतात, आवड तुला बेलाच्या पानाची. कारण महादेवाला बेल अत्यंत काय आहे? प्रिय आहे. शिव महापुराणामध्ये सुंदर वर्णन या बिल्वदलाचं, बेलाच्या महात्म्याचं सुंदर सुंदर वर्णन आलेलं आहे. महादेवाला बिल्व पत्र अत्यंत प्रिय आहे. त्या बेलाचं महात्म्य सुद्धा शिव महापुराणामध्ये सांगितलंय. रुद्राक्षाचं, भस्माचं. शिव महापुराण कथा सुद्धा फार सुंदर आहे. ऐकताना मन तल्लीन होऊन जाईल एवढी सुंदर कथा आहे शिव महापुराण. म्हणून महादेवाला बेलाचं पान अत्यंत आवडतं. शंकर भोळा आहे तो, आणि भोळा आहे म्हणूनच भक्तांना लगेच त्या ठिकाणी दर्शन देतो, लगेच भक्तांना पावतो. तुकोबाराय सांगतात, चोरी पिंडी दिला पावा, त्याच्या पूजने धावे देव. चोरी पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धावे देव. एक चोर धावत धावत एका शिवालयामध्ये त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर लपवून बसला. आता त्या गुफेमध्ये एक जुनाट असं शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावरती जे अभिषेक पात्र होतं, ज्या महादेवाच्या डोक्यावरती पाणी पडत होतं, ते अभिषेक पात्र जे होतं ते होतं सोन्याचं. महाराज चोर आला होता लपायला, पण सुंदर सोन्याचं अभिषेक पात्र दिसलं. म्हटलं जमलं, आता हे चोरून न्यायचं आपण. पण चढायला काही नव्हतं ना, याची उंची 3 फूट होती. काढणार कसं ते अभिषेक पात्र? स्टूल पण नव्हता, खुर्ची पण नव्हती. आजूबाजूला पाहिलं याने, कोणी दिसत नाही. त्या शिवलिंगावर 2 पाय दिले, उभा झाला आणि ते काढायला लागला अभिषेक पात्र. चोरी पिंडी दिला पाव. महादेवाला एवढा आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. महादेव म्हणतात, माझे उपवास कितीतरी लोक करतात. सोमवारचे उपवास करतात, महाशिवरात्रीचे उपवास करतात. कोणी मला धोत्र्याचं फळ वाहतं, कोणी धोत्र्याचं फूल वाहतं, कोणी जल वाहतं, कोणी दूध वाहतं. पण काय माझा महान भक्त आहे, याने याचं सर्वस्वच मला वाहून दिलं. किती भोळे आहे भगवान शंकर. तो सर्वस्व वाहायला गेला होता का? सोन्याचं पात्र चोरायला उभा राहिला शिवलिंगावर. महादेवाला वाटलं याने मला सर्वस्व वाहलं. एवढे भोळे आहे. म्हणून बेलाच्या पानाची आवड आहे महादेवाला.
भोळे शिव भोले भंडारी, अत्यंत भोले, म्हणून त्यांना भोले बाबा म्हणतात. अनाथांचे स्वामी आहे, दीनानाथ आहे. म्हणून महादेवाला बेलाचं पान अत्यंत प्रिय, अत्यंत आवडतं महादेवाला.